मग काय कशी लढत असणार आहे? लढत एकतर्फीच होणार, पूर्णपणे येड्रावकरच्या गटाच्या शिटा येणार. काम तर 100% होणार आहे. 2026 ला तुम्ही साहेबांना गुलाल लावला तर गेली 5 वर्ष तुम्हाला गुलाल लागणार कंटिन्यू 100%. साहेबांचा शब्द आहे, येड्रावकर म्हणजे शब्द आहे आणि शब्द म्हणजे येड्रावकर आहेत. शिवर शाहूकडे निवडून येणार. फक्त लोक काय आहेत बरोबरी करू शकत नाहीत, त्यामुळे टीका करतात लोक. मोठी शिकार करायची असेल तर त्यासाठी पूर्ण जंगल एकवटला जातो आणि थोडं 1-5 वर्षात त्यांनी जयसिंगपूरचं सिंगापूर करतील. जंगलचा राजा हे येड्रावकर साहेब शिवाय कोणच नाहीयेत. सगळी पक्ष लोक एकातर्फी झालेले आहे आणि येड्रावकर साहेब एकातर्फी आहे. काम पण उभा आहे. येड्रावकर साहेबांनी विकास चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि निकाल कसा असेल? येड्रावकर साहेबांचा कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी आता सध्या उभा आहे जयसिंगपूर शहरात आपण नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं इथल्या नागरिकांची मतं आजमावून घेण्याचा प्रयत्न करतोय. कशी होईल जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक, काय आहे तिथल्या नागरिकांच्या मनामध्ये नेमक्या समस्या, विकास कामाच्या बाबतीमध्ये इथल्या लोकांचं मत काय आहे, याचा अन्य घडामोडींचा आढावा आपण इथल्या जयसिंगपुरातल्या नागरिकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता मी या जयसिंगपुरातील राजीव गांधी नगरमध्ये आहे. इथं काही पारावरती काही ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत. काय आहेत त्यांच्या मनामध्ये नेमक्या समस्या, जयसिंगपूरचा विकास कशा पद्धतीचा आहे, यंदा जयसिंगपूरचं वातावरण राजकीय कसं आहे, कोण होणार यंदाचा नगराध्यक्ष, नगरसेवक कोण होणार, यासह आणखी काही बाबी आपण इथल्या लोकांच्याकडून जाणून घेऊया. बघूया आपण इथल्या लोकांना विचारूया. ज्येष्ठ मंडळी बसलेले आहेत. काय मामा, तुमच्या जयसिंगपूर शहरात नगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात आता, राजकारणाची तुमच्या जिल्ह्यात चांगली चर्चा आहे. कशा पद्धतीची निवडणूक होणार जयसिंगपूर शहरात यंदा? जयसिंगपूर शाहूकडे निवडून येणार. शाहूकडे निवडून येणार का बरं, असं का वाटतंय? त्यांनी कार्य केलं त्यांनी निवडून येणार. निवडून येणार. काय कार्य केले? काय नगरपालिका बांधली, स्विमिंग टँक बांधले, इथं हॉल बांधले, प्रत्येकाच्या ओपन जिम काढल्यात, परत प्रत्येक समाजाचं हॉल बांधून दिल्यात आणि थोडं 1-5 वर्षात त्यांनी जयसिंगपूरचं सिंगापूर करतील. येड्रावकरांच्या बाजूने तुम्ही एवढ्या आता म्हणजे ठामपणे बोलायला काम पण उभा आहे. मी काय म्हणतोय, सर्व पक्षी आता त्यांच्या विरोधात एकवटले सगळे जयसिंगपूर राज्यात गावचा नेता आम्ही त्याला निवडून देणार. राज्यात जे विरोधात पक्ष आहेत ते जयसिंगपूर एकत्र आले, त्यांच्या विरोधात काय सांगा? आमचा काय विचार नाही, आम्ही बाकी कुठला पक्ष मानत नाही, काय नाही, एकच शाहू आघाडी. खड्डे जयसिंगपुरात तर भरपूर दिसायला लागल्यात लोक म्हणतात. पावसाळ्यात इलेक्शन नव्हती ना, 10 वर्ष इलेक्शन नव्हती. 10 वर्ष इलेक्शन ह्याच्या खाली गेलं ते अंडरग्राउंड प्रशासक आलतं. प्रशासकमुळे ते त्यामुळे का नाही हे झालं. रस्ते वगैरे काय असतं काय नाही, त्यांनी घरपाळा पाणीपट्टी व्यवस्थित क्लिअर केल्यात, गावाची स्वच्छता केल्यात, लाइटिंग वगैरे व्यवस्थित सगळं चालू आहे. पाणी मुबलक पाणी मिळते आम्हाला. काय जयसिंगपूरची नगरपालिका निवडणूक चालू आहे, विकास कशा पद्धतीचा आहे, नगरपालिकेची निवडणूक कशा पद्धतीने होणार? येड्रावकर साहेबांनी विकास चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि त्यांनी बऱ्यापैकी बहुजन समाजाला तिकिटाचं हे आश्वासन देऊन बहुजन समाजाला होल्डअप केल्यामुळे चांगल्या पद्धतीनं त्यांच्या बऱ्यापैकी नगरसेवक निवडून येतील. काय वाटते बरं असं? त्यांनी कामं जयसिंगपुरात बऱ्यापैकी चांगलं केलंय. आणि मी इकडे जाऊन आलो त्या भागात, राजीव गांधी नगरमध्ये फिरलो, बरेचसे रस्त्याचे प्रश्न आहेत असं लोकांचं म्हणणं आहे, आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही असं म्हणणं आहे. मग तुम्ही विकास कामं कशा पद्धतीने केलं म्हणताय? रस्त्याची कामं झालेली नाहीत पण होतील ना, अजून ते सत्तेत आहेत, आता सत्ता मिळाली आहे त्यांना, आता आमदार आहेत चालूची, ते अजून कामं करणार आहेत. पण तुम्ही आता एक मला वाटतं राजकीय पक्षाचे पदाधिकारी दिसत आहेत, सर्व पक्षी सगळे त्यांच्या विरोधात एकवटलेले आहेत. जे राज्यात विरोधक आहेत, जे पक्ष राज्यात विरोधात आहेत, ते सगळे आता इथं एकत्र आले. मग काय कशी लढत असणार? लढत एकतर्फीच होणार, पूर्णपणे येड्रावकरच्या गटाच्या शिटा येणार. हो, त्यात काय शंका, कॉन्फिडन्स. आव्हान आहे की येड्रावकरांना मोठं? नाही, ते आव्हान काय म्हणजे एवढं काय त्याचा इफेक्ट होणार नाही. पूर्ण येड्रावकर साहेबांच्या शिटा येतील.
या ठिकाणी काही प्रचार करणारे कार्यकर्ते आहेत. मला माहित नाही ते सध्या कुठल्या पक्षाचे किंवा कुठल्या गटाचे आहेत. आपण त्यांना विचारूया काय नेमकं जयसिंगपुरातलं चित्र आहे आणि लढत कशी जयसिंगपुरात होणार. काय सांगाल दादा, कशी लढत जयसिंगपुरात होणार? ऍक्च्युली एक कार्यकर्ता म्हणून ज्यावेळी आम्ही स्वतःला बघतो किंवा एक प्रचारक म्हणून ज्यावेळी बघतो, तर या सगळ्या गोष्टी पाहता मला वाटतं की जयसिंगपूरचा जो विकास आहे गेल्या 25-30 किंवा 40 वर्षापासून यड्रावकर साहेबांच्या अंडर चालू आहे. खरं तर मी हे म्हणत नाहीये की त्यांचं वैयक्तिक यात सगळा सिंहाचा वाटा आहे, पण जेवढं त्यांनी केलं ना ते सर्वतोपरी केलेलं आहे. आणि असं नाही की बाबा मधून सोडलंय किंवा एखादी काम घेतलंय. आज त्यांनी 300 कोटीपेक्षा जास्त कामं त्याने या गेल्या पंचवार्षिकमध्ये 300 कोटीपेक्षा म्हणजे इतकं मोठं काम त्यांचं आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांनी 24 तास पाणी दिलेलं आहे. येणारा मार्च फेब्रुवारी किंवा एप्रिल एंडपर्यंत पूर्ण जयसिंगपुरातले रस्ते होण्याचा त्यांचा सगळ्यात मोठा वादा आहे आणि तो नक्कीच मला वाटतं 100% पूर्ण होणार आहे. कारण अंतर्गत गटरी असतील किंवा ड्रेनेज व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टी होत आहेत. सगळ्यात मोठा व्यवस्था म्हणजे खूप मोठं वाक्य आहे किंवा खूप मोठी धाडसाचा एक निर्णय आहे की जयसिंगपुरात जो प्रॉपर्टी कार्डचा जो विषय आहे जो इतका वर्ष झालं पेंडिंग आहे, तर तो त्यांनी गेल्या वर्षापासून त्यांनी निकाली लावायला सुरुवात केलेली आहे आणि कित्येक लोकांना त्यांनी स्वतःचे प्रॉपर्टी कार्ड जो आहे तोही त्याने मालकी हक्काचा करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आणि येणाऱ्या काळात म्हणजे वर्षभराच्या आत तेही गोष्टी क्लिअर होतील आणि पूर्ण जयसिंगपूर जे आहे प्रत्येक गोरगरिबाला प्रत्येक सर्वसामान्य लोकांना प्रॉपर्टी कार्ड हे त्यांच्या हक्काचं घर जे आहे ते नक्कीच मिळणार असं मला वाटतं. तुम्ही कुठल्या प्रभागात राहताय? मी वार्ड नंबर 4 मध्ये राहतो, म्हणजे प्रभाग क्रमांक 4 मध्ये राहतो, जे अतिक्रमण राजीव गांधी नगर गल्ली नंबर 9. आता राजीव गांधी नगरामध्ये रस्त्याच्या समस्यात असं तिथल्या लोकांच्याकडून आम्हाला ऐकायला मिळालं की इथले रस्ते राहिलेले आहेत, त्यामुळं तिथल्या लोकांच्या मध्ये नाराजी आहे. प्रॉपर्टी कार्डाचा विषय तुम्ही म्हणता की अजून प्रॉपर्टी कार्ड लोकांना काही मिळालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळालं नाहीत. तर तुम्ही सांगता की विकास काम झालेत, मग रस्ते आणि प्रॉपर्टी कार्ड या संदर्भात त्यांनी मिळालं नाही तर म्हणतात किंवा रस्ते झाले नाही असं म्हणतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सगळ्यात महत्वाचा विषय आहे यात. प्रॉपर्टी कार्ड हे काही लोकांना मिळालेले आहेत, नाही असं नाही, मिळालेलं आहे. सुरुवात झाली जी मी म्हटलं तुम्हाला की काही कारणास्तव थांबलेला आहे किंवा काही लोकांना मिळालेले आहेत. आणि रस्त्याचा विकास म्हटलं तर ती आमची चूक आहे, कारण गेल्या वेळी जे नगरसेवक आमच्याकडे होते ते पूर्ण नगर वार्डामध्ये फिरकले नाहीत आणि 9 वर्ष झाले ते फिरकले नाहीत. आणि त्याच्यामुळे काय झालं, म्हणजे पॅनल मधले किंवा सत्तामध्ये असणारे नगरसेवक हे नव्हतेच आमच्याकडे, विरोधी गटातले होते. त्याच्यामुळे ती कामं होणं नाही होणं हे वास्तविक म्हणजे होतच आणि नाही होणार हे माहिती होतं. पण यावेळी बऱ्यापैकी आपला कल जो आहे तो राजीव गांधी नगर मधला असेल किंवा पूर्ण प्रभाग क्रमांक 4 आणि 5 असेल, हे पूर्णपणे आज यड्रावकर पॅनलचे एकनिष्ठ आहेत आणि खूप मताधिक्याने ही दोन्ही चारी जे सीट्स आहेत ते येतील. आणि विरोधक तुम्ही बघता जयसिंगपूरमध्ये कशा पद्धतीचे चित्र आहे, सर्वपक्षीय विरोधक सगळे एकवटलेले आहेत. यड्रावकरांना त्यांचं आव्हान आहे म्हणजे की सत्ता आमच्या ताब्यामध्ये द्या, आम्ही जयसिंगपूरचा चेहरा मोहरा बदलू असं म्हणतात ते लोक. मग यड्रावकरांना त्यांचं आव्हान नसणार आहे काय? 100% तुम्ही म्हणताय की सर्व पक्षीय एकत्र आलेले आहेत. म्हणजे खूप जुनी म्हण आहे, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की एखादी छोटी शिकार करायची असेल त्यासाठी छोटा मोठा शिकारी चालतो, पण खूप मोठी शिकार करायची असेल तर त्यासाठी पूर्ण जंगल एकवटला जातो. आणि यड्रावकरांची हे करणं अशक्य गोष्ट आहे. आणि त्यांचं जे काम आहे, त्यांचे जे सातत्य जो आहे गेले 20-25 वर्ष झाले ते एकनिष्ठपणे जे काम करतात आणि सातत्य आहे त्याच्यामध्ये, तर मला वाटतं की येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये त्यांची तोंड जी आहे ते यड्रावकर साहेबांनी आम्ही जंगल एकवटलं असं म्हणताय, मग जंगलचा राजा कोणाला म्हणायचं? हे बघा, ऑब्व्हियसली आम्ही म्हणतो की जंगलचा राजा हे यड्रावकर साहेब शिवाय कोणच नाही आहेत. म्हणजे भाऊजी आहेत आमच्या सोबत, हे शिवसेनेचे हे आहेत, शिवसेना शहराध्यक्ष आहेत. तर यांनी आज पूर्ण जे समाज आहे किंवा पूर्ण पक्ष आहे त्याच यड्रावकर साहेबांना जे आहे ते सपोर्ट करतात चांगल्या पद्धतीने. काय सांगाल मामा, जयसिंगपुरात कशा पद्धतीचे विकास काम आहेत आणि काय समस्या काय आहेत? सगळे विकास कामं झाले असतील तर मग समस्या काय आहेत? नाही समजता आहे की आता रस्ता जे आहे आणि आपले प्रॉपर्टी कार्ड जे आहे ते आता साहेबांना आम्हाला सांगितले, यड्रावकर साहेबांना सगळे करून देणार. मागच्या आता 9 वर्ष झाले इलेक्शन झाले होतं, त्यामुळे आता रस्त्याची कामं सगळे थांबलेले आहे. रस्त्याची कामं, प्रॉपर्टी कार्ड हे सगळं आता 100% होणार आणि ही यड्रावकर साहेब सगळ्यांचं करून देणार आहे. काय विश्वास आहे एवढा? तुम्ही मग समर्थक काय वाटतं त्यांचे? मला वाटतं तर आज शिरोळ तुम्ही त्यांचे कार्यकर्ते असं वाटतं? कार्यकर्ते नाही, आम्ही समाजसेवक आहे. आम्ही कुठल्याही याच्यातले कार्यकर्ते नाही. आज विकास कामं म्हणजे विषय कसा, शिरोळ तालुक्यात कमीत कमी 300 कोटीचं काम केलेलं आहे साहेबांनी. शिरोळ तालुका पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळा आणलेला आहे. शाहू स्टेडियम म्हणजे आपले केलेलं आहे. उदगाव मध्ये सरकारी दवाखाना हे चालू आहे आणि सगळे म्हणजे आपल्या जयसिंगपुरात वडर समाजाला विरोध भवन मिळाले आहे, सगळ्या समाजाला दिलेला आहे. त्यामुळं यड्रावकर साहेबांचं आम्ही सगळं काम केलेलं आहे आणि आम्ही यड्रावकर साहेबांचा आभार मानतोय. एवढा सगळी निधी दिलेला असताना मग
एवढे विरोधक काय एकवटले मग? आता विरोधक राहणारच किंवा आता गाव आहे म्हटल्यावर गावात विरोधक शिवाय रेंज नाही आणि सामने नाही. सामना एक आणि हे होणारच आहे. आज विरोधक शिवाय काय होणार बी नाही. आता तुम्ही सगळे पक्षाचे लोक एकातर्फे झालेले आहे आणि यड्रावकर साहेब एकातर्फे आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळी जयसिंगपूरची जनता ही सगळे यड्रावकर साहेबांच्या मागे आहे. काय होणार मग जयसिंगपूरच्या निवडणुकीत निकाल कसा असेल? यड्रावकर साहेबांचा असणार. त्यांचं काम चांगलं आहे आणि लोक पण मानणारी आहेत. त्याचने पोरं पण आताची आणि जवळ घेऊन प्रेमान सगळ्या गोष्टी सांगतात त्यांना. त्याच्यामुळे सगळे यड्रावकरच. काम काय साहेबांचं एक नंबर आहे. तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षामध्ये काम दिसेल काय आहे. जयसिंगपूरचा विकास बदलून जाईल. फक्त लोक काय आहेत बरोबर करू शकत नाहीत त्यामुळे टीका करतात. लोक साहेबांची बरोबर करू शकत नाहीत त्यामुळे लोकांचं कसं आहे टीका करणे यांचं काम आहे. पण साहेब त्यांनी उत्तर 100% देतील, त्यात काय वाद नाही. आता तुम्ही सगळे म्हणताय रस्ते झाले, सगळे विकास कामं झाले, पण राजीव गांधी नगर मध्ये लोक असे सुद्धा म्हणतात की आमच्याकडे लक्ष दिलं नाही, आमचे विकास कामं झालेले नाहीत. काय सांगाल मग? नाही, लक्ष आहे साहेबांचं. लक्ष आहे. कसं आता रस्त्याचं काम म्हटल्यावर गटरीचं काम होणार आहे. अजून काम चालू आहे. रस्त्याचं काम कसं आहे आता एकदा केलं परत रस्ता आपण खोदू शकणार नाही आहे. काम तर 100% होणार आहे. 2026 ला तुम्ही साहेबांना गुलाल लावला तर गेली 5 वर्ष तुम्हाला गुलाल लागणार कंटिन्यू 100%. साहेबांचा शब्द आहे. यड्रावकर म्हणजे शब्द आहे आणि शब्द म्हणजे यड्रावकर आहे. मग जयसिंगपूरची निवडणूक कशी होणार आता? निवडणूक एक नंबरच होणार आहे. साहेबाच नगराध्यक्ष साहेबच होणार आहे. का या 20 वर्षाचं माग 15 एवढे खासदार आमदार आलेले आहे. कोणाला काय केलं नाही झोपडपट्टी ह्यात आमच्या देशभरात. यड्रावकर साहेब निवडून आल्यावर आमचे सगळे कामं झालेलं आहे. शिवाजी महाराजचा पुतळा झालेला आहे. नगरपालिका एवढं केलेलं आहे साहेबानं. आपला झोपडपट्टी येते नवी गली राजगड नगर देशभरामध्ये सगळ्या साहेबांना आम्हाला मदत करून सगळे 65 लोकांचं जागा खरेदी नावावर करून दिलेलं आहे. परत प्रयत्न आहे त्यांचं चालू आहे. देशभरात सगळ्या लोकांचं काय गरीब लोकांचं दवाखाना पाणी झोपडपट्टी सगळ्यांचं काम चालू आहे साहेबांचं. त्या साहेबांना इथं नगरसेवक झालं हे करून सगळे लोकांना चान्स दिला. गरीबा लोकांना चान्स दिला. तुम्ही उभा राहा, तुमच्या मागं आम्ही आहे आणि तुमच्या झोपडपट्टीमध्ये तुम्ही निवडून आणा आपल्या माणसाला. आणि आम्ही यड्रावकर साहेब काय म्हणतोय आम्ही सपोर्ट आहे तुम्हाला. आणि आपलं सगळं आपला देशमुख नगरीत आपला टाकळी गावात साहेबानं सगळ्या दवाखान्यामध्ये दिलं. शेतकरीचं सगळं काम केलेलं आहे यड्रावकर साहेबानं. इथं इच्छा इथं बी काम केलेलं आहे. इथं उदगावला तुम्ही काय काम करताय? तुम्ही काम काय करताय? कुठं काम काय करताय? आम्ही सेंट्रल काम करतो साहेब. गरीब लोक आहे. मजुरी काम करताय? मजुरी काम करतो. आता मजुरांसाठी असं यड्रावकरांनी काय केलंय? मजुरी कामाला केलं साहेबानं. आता पगार वाढवली, सगळं गरीबाला कामं दिली, कोणाला घर बांधायचं कामं केली, सेंट्रिंग डबरं काढायचं कामं दिली साहेबानं. गरीबा लोकांना बी कामं चांगली केली. सगळ्याला इथं कारखाना बांधणार आहे साहेब, दवाखाना बांधणार आहे. सगळ्याला चांगलं झालं आहे साहेबांचं. आणि साहेबाचं या 20 वर्षाचा आता 5 वर्ष निवडणुकीवर आला साहेब ह्या 2 वर्षानं. तर आता सगळी व्यवस्थित चालू आहे. अरे जयसिंगपूर आता युवक आहे, मतदान आलंय ना आता? किती मतदान केलं याच्यापूर्वी? हे पहिलं मतदान आहे नगर. काय मग ह्या पहिल्या मतदानाचा तू हक्क कशा पद्धतीने बजावशील? लोकशाहीचा हक्क कशा पद्धतीने बजावशील? मला एक सांगतो, लय काय बोलत नाही. या जयसिंगपूर शहराच्या विकासाला यड्रावकरांशिवाय दिसत तर दुसरा कोण वाली नाही. त्यामुळे यड्रावकरांचं पॅनल आपण सर्वजण मिळून निवडून आणूया. आणि फक्त शिट्टी त्यांचं चिन्ह आले, त्यांनी सगळीकडे एकच चिन्ह दिलं शिट्टी, त्यांचं पॅनल निवडून आले आणि आपला जयसिंगपूर शहराचा विकास करूया एवढंच बोलतो. चिन्ह वाटप व्हायचं की रे? ते झाले की चिन्ह आले, आज वाटप झालं नाही, चिन्ह आले. शिट्टी त्यांनी सगळ्या पॅनलला शिट्टी चिन्ह दिलं. तू युवक आहेस, काय युवकांसाठी कशा पद्धतीचं वातावरण जयसिंगपूर यड्रावकर युवकांसाठी असं काय केलंय? आणि आता संजय पाटील यड्रावकर जे आहेत ते युवकच आहे. त्यांनी पण सगळ्या युवकांना धरूनच आहे. त्यांचा पण विकास म्हणजे त्यांनी मित्र म्हणून असं सगळ्या युवकांना बोलतात. त्यामुळे संजय पाटील यड्रावकरांशिवाय इथं कोण दुसरं नाही या नगराध्यक्ष पदाला पण. आणि त्यांचा नगरसेवक पॅनल आपण सगळेजण मिळून निवडून आणूया. जयसिंगपूर शहरातला विकास काम तू मग कार्यकर्ता छोटा त्यांचा कार्यकर्ता म्हणून म्हणलायस. तुला सामान्य युवक सामान्य नागरिक म्हणून काय वाटते जयसिंगपूर शहरातले विकास कामं कशी आहेत? नाही, ह्याच्या आधी पण बघा तुम्ही कोण विकास किती केले आणि संजू मालक नगराध्यक्ष असताना किती झालाय. आणि आता आमदारकीवाला आता 10 वर्ष झालं संजू यड्रावकरांच्या घरात आमदारकी आहे. त्यावेळीचा विकास बघा, 10 वर्ष पाठीमागचा विकास बघा तुम्ही, तुम्हाला फरक काय झाला. जेव्हा ती नगराध्यक्ष नव्हती त्यांनी आमदार फंडातनं निधी मंजूर करून जयसिंगपूर शहरासाठी केलेला आहे सगळं. आता आमदार फंडाचा पण निधी मंजूर होणार आणि नगराध्यक्ष पदाचा पण नगरपालिकेतनं पण विकास होईल आता चांगलाच. जयसिंगपुराचा विकास आता चांगला होईल. पण आता विरोधक सुद्धा तुला माहिती आहे त्यांच्यावर ताकदीने उभे आहेत. त्यांचं आव्हान नाही का विरोधकांचं यड्रावकरांना? नाही, हे सगळ्या जयसिंगपूर शहराला कळून चुकलं की ते यड्रावकरांशिवाय विकास होत नाही.